नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आता हिवाळा चालू असल्यामुळे अशी ही चाकवताची भाजी बाजारात अगदी मुबलक प्रमाणात मिळते. ह्या भाजीची आमटी किंवा गरगटसुद्धा आपण म्हणू शकतो. अगदी अप्रतिम होतं. तुमच्यापैकी सगळेजण ही आमटी करतसुद्धा असतील, पण मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीने चाकवताची आमटी कशी करायची ते दाखवणार आहे. इथे मी एक चाकवताची जुडी घेतली आहे आणि त्याची मुळे अशी वेगळी करून घ्यायची आहेत आणि कोवळी पाने घ्यायची आहेत. रेसिपी अगदी साधी, सरळ, सोपी आहे. त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. चाकवताची भाजी ही खूपच पौष्टिक आहे आणि ही भाजी थंडीच्या सीझनमध्येच मिळत असल्यामुळे आपल्या आहारामध्ये समावेश करणं अगदी गरजेचं आहे. आता ही भाजी मी स्वच्छ निवडून घेतली आहे आणि 2 ते 3 पाण्याने धुवून आता ती बारीक चिरायची आहे. रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. चाकवताची आमटी करण्यासाठी फारसे साहित्य लागत नाही. अगदी मोजक्या साहित्यात ही आमटी अगदी चविष्ट होते. आता आमटीसाठी लागणारे एक वाटण आपण इथे करूया. त्यासाठी इथे मी अर्धा चमचा जिरे घेतले आहे, 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, मुठभर सुके खोबरे घेतले आहे आणि मुठभर कोथिंबीर सुद्धा घेतली आहे. आता हे सर्व साहित्य एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर वाटून घ्यायचे आहे. आता इथे आमटीमध्ये घालण्यासाठी डाळी घेतल्या आहेत. ह्या डाळी भिजवून घेतल्या आहेत. प्रत्येकी 1-1 टेबलस्पून मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, हरभरा डाळ आणि उडीद डाळ अशा 5 डाळी घेतल्या आहेत. आता आपण चाकवताची आमटी कशी करायची ते पाहूया. त्यासाठी इथे मी 1 टेबलस्पून तेल घेतले आहे आणि 1 टेबलस्पून तूप घेतले आहे आणि तेल आणि तूप छान असे गरम झाल्यावर त्यामध्ये 1 टीस्पून जिरे घालायचे आहे. आणखीन 4-5 कढीपत्त्याची पानेसुद्धा घालायची आहेत. इथे मी 5 डाळी घेतल्या आहेत. तुम्ही कोणत्याही एका प्रकारची डाळ घेतली तरीसुद्धा चालेल. कढीपत्ता घातल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि एक बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घालायचा आहे आणि हे सर्व चमच्याने व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मिनिटभर बारीक गॅसवर परतल्यानंतर त्यामध्ये चिरलेली भाजीसुद्धा घालायची आहे. अशी ही चाकवताची आमटी तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. ही भाजी चवीला तर एकदम सुंदर होते. इथे आता सर्व भाजी कुकरमध्ये मी घातली आहे आणि आता ही थोडी मऊ पडेपर्यंत एकसारखी अशी परतून घ्यायची आहे. आता त्यामध्ये पाव चमचा हिंगसुद्धा घातला आहे. अगोदर तेलामध्ये हिंग घालायचा राहून गेला. आता त्यामध्ये 1 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा घरगुती लाल तिखट टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घालायचे आहे आणि त्यानंतर आपण जो मिक्सरमध्ये मसाला वाटला होता तो सुद्धा घालायचा आहे. आता हे सर्व मसाले भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या भिजवलेल्या डाळी होत्या त्या घालायच्या आहेत. ह्या डाळी मी 3 ते 4 पाण्याने धुवून घेतल्या होत्या आणि पुरेसे पाणीसुद्धा घालायचे आहे. हे पाहू शकता. आता यामध्ये गूळ घालायचा आहे. गूळ आणि चिंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी इथे 2 कोकम घातली आहेत. तुम्ही चिंच किंवा लिंबाचा रससुद्धा घालू शकता. आता कुकरचे झाकण लावून 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. हे 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंडसुद्धा झाला आहे. आता ही डाळ छान अशी विस्करने एकसारखी घुसळून घ्यायची आहे म्हणजे भाजी आणि डाळ अशी एकजीव होईल. काही ठिकाणी गूळ घालत नाहीत, पण गूळ आणि चिंच तुम्ही नक्की घाला. त्यामुळे आमटीला अशी छान आंबट आणि गोड अशी चव येते. चला आता आमटी सर्व करूया. ही आमटी भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर अगदी मस्त लागते. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणखीन बाजूला दिलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.